सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स ही संस्था धर्मदाय आयुक्त कार्यालयास नोंदणीकृत असून अराजकीय मानल्या जाते। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता कार्य करणारी ही या संस्थेस मात्र कर्मचाऱ्यांच्या फितुरगिरीमुळे बाजारात काढल्याचे पाहावयास मिळत असून काही कर्मचाऱ्यांनी तर आपल्या आर्थिक स्वार्थापोटी शासनाचे व संस्थेचे नियम मोडून चक्क ही संस्था राजकारणाच्या घशात घालत असल्याचा प्रकार चेंबूर जिल्हा भारत स्काउट्स आणि गाईड्स मध्ये सुरू असलेल्या खेळखंडवावरून स्पष्ट होत आहे। सन 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स या संस्थेवर प्रशासक आल्याने या संस्थेच्या प्रत्येक जिल्हा कार्यकारिणीमध्ये केवळ प्रशासकीय अधिकारीच नियुक्त करता येतात। मात्र शासनाचे सर्व नियम धाब्यावर घेऊन स्काउट्सच्या 42 जिल्ह्यांपैकी केवळ चेंबूरमध्ये जिल्हा संस्थेचे अध्यक्ष एका बड्या राजकीय पक्षाचे आमदार आहेत, तर येथील जिल्हा संघटक यांची मनमर्जी कारभार पाहाव्यास मिळत असून सहाय्यक जिल्हा आयुक्त हेही पडद्यामागे राजकारण करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता चेंबूर स्थित मिळालेल्या जिल्हा कार्यालयाच्या जमिनीवर अवैधरित्या स्वतःच्या स्वार्थाकरिता बांधकाम करत असल्याचं निदर्शनास येत आहे। विशेष म्हणजे येथील जिल्हा संघटक हे चक्क प्रशासनाला अंधारात ठेवत घर भाडे भत्ता घेतात, मात्र राहतात जिल्हा कार्यालयाच्या इमारतीतच। या सर्व कर्मचाऱ्यांचा आका तर दादर स्थित असलेल्या शिवाजी पार्क मैदानालगत असलेल्या स्काउटच्या पॅव्हिलियनवर आपला मालकी हक्क गाजवीत असून जणू हा आका हा स्काउटचे जनक लॉर्ड बिडन पावेल यांचा वारस तर स्वतःला समजत नाही ना, असा संतप्त सवाल राज्यातील स्काउटर गायडर यांना पडला असून यांच्यावर आळा घालण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सदर संस्थेवर ॲडव्होक समिती गठीत केली आहे। मात्र आपली भिंग फुटेल व आपली शाळा बंद पडेल या धाकापोटी या आकाने क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना व एका आमदारास हाताशी घेऊन नवा खेळ सुरू केलाय। मात्र या राजकारणात मरण होतंय ते राज्यातील स्काउट गाईड व विद्यार्थ्यांचे। या गांभीर्याकडे लक्ष देण्यास राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवड मिळेल का, असा प्रश्न स्काउट गाईडच्या शिक्षकांकडून होत आहे। तर याबाबत सत्यस्थिती दाखवणारे बोलके व्यंगचित्र काढून बबलू यादव यांचे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। जागर जनस्थान करिता ब्युरो चीफ प्रतीक कोरेकर, मुंबई। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।